चला मुख्य दोन बॅटर आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। अष्टमीने एक्सपोर्ट पालवली संघ आणि दुसऱ्या बाजूने आई गावदेवी 11 कुहे संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय। एक चांगली मॅच, एक दिग्गज मॅच आणि त्या मॅचसाठी आपण पाहू शकतो दोन पंच देखील दाखल झालेत। रुपेश बॉलिंग मार्क वरती सज्ज झाला। या मॅचचा महत्वाचा गोलंदाज आहे विशाल विलास घाटाला आणि दुसऱ्या बाजूने सचिन सापटे आपण पाहत आहेत। जबरदस्त मॅच मात्र आपण पाहू शकतायत आणि काय मॅच रंगली आहे। विलासच्या माध्यमातून पहिला बॉल तिकडे खेळला जाईल, पंचाचा सिग्नल आला। अर्थातच मॅच सुरू होतीये। पहिल्या बॉल साठी रुपेश सज्ज झालेत। पहिलाच बॉल विलासने बॉलला उडवला गेलाय, बॉल निघून चाला सरळ 1 बाउंस ओव्हर द रोप। इथे आलाय मागचा हात दर्जेदार चौकार 4। नक्कीच विलास साठी अक्षय जाधव केल्टन यांच्याकडून शुभेच्छा देखील आल्या गेल्यात। यावेळेस सडपा वाटलं विलासच्या बॅटमधून पटका पॉवरफुल आहे, बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल केलाय विलास घाटालच्या माध्यमातून। हा जबरदस्त स्ट्रोक षटकार। दहाही धावसंख्या फलकावरती जोडली गेली। 2 चेंडूंचा खेळ तो अद्यावत झाला गेला आणि जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या मध्ये पेशकश केली जाते। पुनश्च एकदा तिसऱ्या बॉलवरती बॅटची एज लागली आहे। इथनं जर पाहिलं तर एक सिंगल धाव ती कन्वर्ट झाली आणि धावसंख्येचा आलेख फलकावरती पाहू शकतायत तो पोचला गेलाय। तब्बल 11 आकड्यावरती धावसंख्या पोहोचली गेली आहे। एका बाजूने आपण पाहू शकतात अष्टमीने एक्सपोर्ट पालवली संघ आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहत आहेत अर्थातच आई गावदेवी 11 कुहे संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्या माध्यमातून या मॅचचं इथे ही सुरुवात होत असताना आपल्याला निश्चितीने पाहायला मिळते। यावेळेस साडबा बॅटनं पुन्हा एकदा स्लॉक करायचं होतं या बॉलला, परंतु बॉल आणि बॅट मध्ये कनेक्शन झालं। त्यानंतर एक सिंगल धाबेसाठी बॉल निघून गेलाय सरळ एकेरीच्या मदतीने। चार चेंडूचा खेळ अद्यावत झाला आणि 4 चेंडू अखेरीस धावसंख्या फलकावरती पाहू शकतात 12 आकड्यावरती पोहोचली गेली आहे। रुपेश अहेड आपण पाहत आहेत बॉलिंग मार्क वरती। विलासने पुन्हा एकदा चेंडू उडवलाय, बॉल आतमध्ये थांबणार नाहीये। त्याचं मुख्य कारण जर पाहिलं तर बॉल आणि बॅट मध्ये कनेक्शन चांगलं झालंय आणि P1च्या षटकाचा हा मोबदला इथे मिळाला विलासला। बॉल 1 बाउंस ओव्हर द रोप चौकार 4।
सो मच. पुन्हा एकदा वन्स अगेन बॉल सीमारेषा पार. विलासचा हा तगडा असतो. आउट ऑफ दी पार्क. षटकार 6. अफलातून बॅटिंगचं वृत्तीकरण मैदानाच्या आतमध्ये दर्शवलं जात आहे. 22 आकड्यावरती धावसंख्या सध्याच्या घडीला पोहोचली गेली आहे आणि एका षटकाचा खेळ तो अद्यावत झाला गेलाय आणि विलास घाटालका अफलातून पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेश करतोय. आता नवीन गोलंदाज प्रमोद आला गेला आणि महत्वाचा गोलंदाज अर्थातच आपण पाहू शकतो रुपेश आहेडावर केले आक्रमण. सुपर पद्धतीची बॅटिंग आपण पाहू शकतो. अष्टविनायक स्पोर्ट पालवली संघाच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळते आणि गोलंदाजी मार्क करणं आपण पाहत आहेत. प्रमोद दुमाडाला आणलं गेलंय. प्रमोदच्या माध्यमातून इथनं कशा पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पेश केली जाते हे देखील पाहायचं आहे. तोच प्रमोद आपण पाहत आहेत बॉलिंग मार्कवरती सज्ज झालाय. ज्या पद्धतीची सुरुवात आपण पाहू शकतो विलास घाटालच्या माध्यमातून झाली आहे ना त्याच पद्धतीने चालले तर तब्बली धाबा फलकावरती पोहोचणार आहेत. अर्थातच 66 वर जाऊन पोहोचतील. यावेळेस पहिल्याच बॉलवरती व्हेरी फर्स्ट बॉल प्रमोदच्या पहिल्या बॉलवरती बॉल फेकून दिला गेला सरळ सीमारेषा पार. इथे सचिन सापटेच्या माध्यमातून आला हा कडक स्ट्रोक. षटकार. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेशकश केली जाते आणि अफलातून बॅटिंग कारण ज्या पद्धतीने धावा बनवले जात आहेत आणि त्या इंटेन्शनने मैदानाच्या आतमध्ये खेळ देखील पाहायला मिळतोय. आउटसाइड डी ऑफ स्टंप आहे हे अतिरिक्त आपण पाहू शकतो हा दबाव आहे आणि त्याचमुळे आपण पाहत आहेत ना की धावसंख्या एकेरीने वाढली गेली आणि धावसंख्या 1 ने वाढत असताना पुढे पोहोचली गेली. अर्थातच 29 आकड्यावरती धावसंख्येचा आलेख तो पोहोचला गेलाय. गणेशजी दाबडे यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. अष्टविनायक पालवली स्पोर्ट्स संघासाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा माझ्यासाठी दिल्या गेल्यात. एक जबरदस्त खेळाडू आहेत अर्थातच जरीमरी स्पोर्ट पालवली बीस संघाचे गणेश दाबडे एक चांगले खेळाडू आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अष्टविनायक स्पोर्ट पालवली संघाला शुभेच्छा देखील आल्या गेल्यात. दोन चेंडूचा खेळ तो अद्यावत झाला गेलाय. यावेळेस समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. वन बाउन्सने बॉल क्लिअर देखील झालाय. बॉल रफू चक्कर सीमारेषा पार. इथे आला या माचचा हात दर्जेदार चौकार 4. आणि काय जबरदस्त बॅटिंग सचिन 39 आकड्यावरती धावसंख्येचा आलेख पोहोचला गेला आणि 5 चेंडूचा खेळ तो अद्यावत झाला गेला. अजूनही शेवटचा चेंडू आहे शिल्लक आणि त्या शेवटच्या चेंडूवरती काय जबरदस्त प्रहार तो केला जातो हे देखील पाहायचंय आपल्याला. इथनं या मॅचचं चित्र बदलणार का ते देखील पाहूयात. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आपण पाहू शकतात प्रमोदला आणलं गेलं आणि त्याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची गोलंदाजी परंतु या षटकात देखील 17 धाबा एक्झिक्यूट झाल्या. पहिल्या षटकामध्ये 22 धाबा आल्या. तदनंतर इथे देखील चांगल्या पद्धतीची कामगिरी पाहायला मिळते. शेवटचा बॉल बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन ते प्रॉपरली सेट झालं नाहीये आणि त्याचमुळे पाहू शकतात आपण एक सिंगल धाव अति कन्वर्ट झाले आणि सिंगल धाब्याच्या मदतीने आपण पाहू शकतात 2 षटकांचा खेळ तो कंप्लीट झालाय आणि धावसंख्या 40 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. अजून एक षटकांचा खेळ शिल्लक आहे. कुठे जाऊ नका एकत्र पाहत राहा. आई गावदेवी बालखडी आयोजित कैलासवासी नितेश स्मृती चषक 2025.
सज्ज झालेत. आता षटक क्रमांक 3 साठी विजयाला आणलं गेलं आणि इथनं कशा पद्धतीची कामगिरी ती कंप्लीट केली जाईल हे देखील आपण पाहूयात. सहा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्येचा आलेख 40 आकड्यावरती पोहोचला गेलाय जरूर, परंतु इथनं कमबॅक करणं गरजेची गोष्ट आहे. कारण ज्या पद्धतीने बॅटिंग मैदानात मध्ये आपण पाहत आहेत ना की विलास आणि तदनंतर आपण पाहत आहेत अजितने केली आहे ती सुरेख पद्धतीची पाळमिती आहे. पहिला बॉल वेगवान ते सरार होता आणि त्याचमुळे पाहू शकतात बॅटर बीट झाले गेले. अफलातून बॉलची पृथ्वीकरण ते झालं गेलंय. इथनं विलासला सायकिंग एंडकडे आणणं महत्वाची भूमिका असेल. कारण ज्या पद्धतीची बॅटिंग विलासने आजच्या दिवसामध्ये या सामन्यामध्ये केली ना जरूर काबिले तारीफ आहे. त्यामुळे श्रेष्ठांचा भेद घेतला जातोय. मोठे फटके मारणे अंगलट आलं गेलंय. कारण पहिल्या बॉलला सॉफ्ट हँडने केलं असतं विलास स्ट्रायकिंग एंडकडे आले असते, बाकीची कामगिरी विलासने केली असती. परंतु इथनं प्रत्येक बॉलला सीमा परिक्षेत्राच्या बाहेर घेऊन जाणं ते कुठेतरी अंगलट आलं गेलंय. विकेटचं बदल दुसऱ्या बॉलवरती हा मिळतोय दुसरा धक्का. बॅटर आउट बाद. राजेश वाघ यांच्याकडून जर पाहिलं तर आई गावदेवी 11 कुहे संघाला देखील शुभेच्छा आल्या गेल्यात. 40 धावा फलकावरती जोडल्या. 2 बॅक टू बॅक डॉट बॉल आले गेलेत. आता इथनं 4 चेंडूचा खेळ जर चांगल्या पद्धतीचा झाला तर कुहे संघाकडे ते पोटेन्शियल कॅपेबिलिटी आहे या धावा बनवण्यासाठी. कारण ज्या पद्धतीने 2 षटकांमध्ये धावांचा वेग होता तो कुठेतरी थांबवण्याचं काम जर पाहिलं तर विजय घाटालच्या माध्यमातून हडलच्या माध्यमातून झालंय. विजय हडल आपण पाहतायत बॉलिंग मार्कवरती चांगल्या पद्धतीची बॅटिंग इथून करावी लागेल. कारण जर पाहिलं ना तर 2 षटकांमध्ये 40 धावा आल्या. या षटकामध्ये धावांचा वेग कुठेतरी थांबला गेला आणि हे चांगलं क्रिकेट आई गावदेवी 11 कुहे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. कारण तिसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली आहे. यावेळेस बॅट चेज लागले. लॉंग स्टॉप रिजनला नो स्टॉप सांगत बॉल निघून चाललाय सरळ सीमारेषा पार. इथे आलाय नशिबाचा हा चौकार 4. चौडे 40 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात आणि जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या मध्ये पेशकश केली जाते. 3 चेंडूचा खेळ अद्यावत झालाय आणि 44 धावा फलकावरती सध्याच्या घडीला जोडल्यात. यावेळेस बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झाले. प्रॉपरली सेट झालं गेलंय. एक सिंगल धाव ती अधुरेखित झाली. दुसऱ्या धावेसाठी नाही आहेत. एकच धावेवर समाधान व्यक्त करतात बॅटर आणि एकेरीच्या मदतीने धावसंख्या 1 ने वाढली गेली आहे. फलकावरती 45 आकड्यावरती पोहोचल्या आहेत धावा. चौथ्या बॉलवरती एक सिंगल धाव ती अर्जित झाली आणि अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज विजयच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची कामगिरी झाली आहे. यावेळेस बॅटच्या रडार मध्ये आलाय. आता विलास तो थांबणार नाहीये. बॉल सीमारेषा पार. इथे विलासच्या बॅटमधनं अजून एक दमदार स्ट्रोक षटकार. चाळीस आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे. 5 चेंडूचा 51 धावा फलकावरती पोहोचल्या गेल्यात. 5 चेंडूचा खेळ तो अद्यावत झाला आणि 51 धावा फलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहू शकता जोडल्या गेल्यात. त्यावेळेस पुन्हा एकदा फटका बीट झाला गेलाय. इथनं जर पाहू शकता एक धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठी वेगाने आलेत आणि दुसरी धाव देखील तिकडे कंप्लीट झाले. आता तिसरी धाव घेतली जाईल का? परंतु डेफिनेटली 2च धावा आणि धावसंख्येचा आलेख जर पाहिला तर 53 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेलाय. आता 54 धावांचं आव्हान ते ठेवले गेले. अर्थातच आई गावदेवी 11 कुहे संघाच्या विपक्षामध्ये आणि ते आव्हान कशा पद्धतीने कंप्लीट केले जाईल हे देखील पाहूयात. चला दोन्ही संघाचे कॅप्टन
आई गावदेवी डीजेवी स्पोर्ट जाधवपाडा संघाचे कॅप्टन आणि आई गावदेवी अंबराई बी संघाचे कॅप्टन. आपण यायचे टॉस साठी त्रेपन्न धाबा त्या फलकावरती बनल्या गेल्यात आणि तब्बल आपण पाहू शकतात 54 धाबांचं लक्ष ते मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलं आणि त्या लक्ष कशा पद्धतीने कंप्लीट केलं जाईल हे देखील पाहिजे. 17.67चा इथून करंट रन रेट आहे तो मेंटेन करावा लागेल प्रति षटकामध्ये आपण पाहत आहेत. चला मॅचला सुरुवात करतोय आपण. तब्बल 54 धाबांचा पाठलाग करायचा आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत ना की दोन संघ दाखल झाले गेलेत. एका बाजूने आई गावदेवी कुहे संघ आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतात अर्थातच अष्टविनायक स्पोर्ट पालिवली संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि अफलातून जबरदस्त कामगिरी ती केली गेली आहे. रोहित सांबरे आपण पाहू शकतात बॉलिंग मार्कवरती सज्ज झालेत. आधीच्या मॅच मध्ये अफलातून कामगिरी या गोलंदाजाने केली होती. तोच गोलंदाज सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. दोन संघाचे कॅप्टन इकडे पुढे यायचे. आई गावदेवी डीजे स्पोर्ट जाधवपाडा आणि आई गावदेवी अंबराई बी. चला मॅचला सुरुवात होती. दोन पंच ते दाखल झालेत आणि मॅचला सुरुवात होती. 24 चेंडूमध्ये 54 धाब्याची गरज आहे. मॅच मध्ये जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 18 चेंडूमध्ये 18 चेंडू आणि तब्बल 54 धाब्याची गरज. अर्थातच मॅच इथे बनली गेली आहे. राजेश आणि दुसऱ्या बाजूने पण पाहू शकतात सागर. रोहित सांबरे आपण पाहत आहेत बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत आणि राजेशच्या विपक्षामध्ये त्याला गोलंदाजी करायची आहे. मॅच आपण पाहत आहेत ना खूप सुरेख पद्धतीची आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये तील मात्र शंका नाही आहे इथे, कारण आई गावदेवी कुहे संघ देखील एक चांगला संघ आहे. त्यांच्या माध्यमातून देखील सातत्याने चांगला खेळ तो वसई आदिवासी टेनिस क्रिकेट मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आई गावदेवी स्पोर्ट घाटीकर बी संघाच्या माध्यमातून जी स्पर्धा भरवली त्यामध्ये या संघाने देखील तिकडे बाजी मारली गेली. तो संघ आहे आणि दुसऱ्या बाजूने अष्टविनायक पालवली संघ मातबर संघ आहे. चला मॅचला सुरुवात करायची आहे. रोहित 54 धाबा इथे करायचे आहेत आणि त्यासाठी जर पाहिलं तर षटक क्रमांक 1 साठी रोहित आपण पाहत आहेत बॉलिंग मार्क वरती सज्ज झाले. पहिला बॉल रोहितच्या माध्यमातून तो पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल इथे फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित झाले गेलेत. चुकी झाली आहे, चुकी घटित झाली आहे. आता एक सिंगल धाव ती अधोरेखित झाली आणि जीवनदान देखील मिस्टर राजेशला मिळालाय. आता त्या जीवनदानाचा फायदा इथे घ्यावा लागेल. पहिल्याच बॉलवरती संधी मिळाली. धावसंख्या 1.
आपण पाहू शकतायत ना बॉलिंग मार्गवरती गोलंदाज देखील सज्ज झाले, त्यावेळेस समोरच्या दिशेने गेल्याचा मानस, फटका फसला गेलाय, दुसऱ्या बॉलचा खेळ झाला अद्यावत आणि धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतायत ती पोचली गेली आहे तब्बली 1 या आकड्यावरती. एक ही धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा फटका बसला, यावेळेस झेल घेण्याची आहे संधी आणि चुकी घडणार नाहीये. मिस्टर सागर हडल बॅक टू द डगआउट, बॅटर आउट, फर्स्ट विकेट डाऊन इयर. तिसऱ्या बॉलवरती मिळाली पहिली विकेट. तीन चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतात 1 या अंकावरती पोहोचले गेले. धावांचा एक पहिल्या षटकामध्ये वाढवावा लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये तुम्हाला ती मुभा असते. पहिलं षटक जर पाहिलं तर ते मेंटेटरी पॉवर प्लेचं असतं आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावीच लागते, कारण बलाढ्य धावसंख्येचा पाठलाग करत असताना 3 चेंडूमध्ये फक्त एक धाव एक्झिक्यूट केली गेली आहे. यावेळेस बॅटच्या रिशमध्ये आला नाही, पुन्हा एकदा झेड घेण्याची आहे संधी, तिकडे देखील चुकी होणार नाहीये. चौथ्या बॉलवरती बॅक टू बॅक हा दुसरा धक्का, बॅटर आउट, बाद. रुपेश तो दाखल झाला आणि षटकातील आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ तो अद्यापच झाला गेलाय. धावसंख्या फलकावरती जरूर आपण पाहू शकतायत ती 1 या आकड्यावरती स्थिर आहे. रोहित सांबरे अफलातून पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पेश करतोय आणि काय जबरदस्त चेंडू हाताळतोय. चांगल्या चेंडूची हाताळणी आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळते. स्लॉक केले बॉलला, बॉल आता आतमध्ये थांबणार नाहीये, बॉल निघून गेला सरळ सीमारेषा पार. पॅडल स्वीपचा फटका आहे पॉवरफुल, बॉलला केले बॉडीच्या बाहेर गोल, षटकार. साती धावसंख्या फलकावरती जोडली गेली आणि शेवटचा बॉल तो आहे, तो गोलंदाजाला इथे कंप्लीट करायचा आहे. षटकातील 5 चेंडूचा खेळ अद्यावत झाला आणि धावसंख्या 7 या अंकावरती पोहोचली गेली. रोहितच्या माध्यमातून हे षटकार आल्यानंतर देखील चांगली पद्धतीची गोलंदाजी म्हणावीच लागेल. यावेळेस फटका पॉवरफुल आहे, यावेळेस बॉल निघून जाईल सरळ सीमारेषा पार, परंतु तिकडे देखील बॉलला आतमध्येच कॅरी केलंय, कारण हाईट जास्त प्राप्त झाली होती आणि त्याचमुळे तिसरा धक्का बसतोय, बॅटर बाद, आउट. प्रवीण जाधव आपण पाहू शकतात बॉलिंग मार्कवरती सज्ज झाले. दुसऱ्या बाजूने आपण पाहत आहेत स्ट्रायकिंगकडे राजेश. षटक क्रमांक 1 चा खेळ तो कंप्लीट झाला आणि राजेशच्या माध्यमातून राजेशला एक संधी मिळाली होती. त्यानंतर नॉन स्ट्रायकिंगकडे 5 चेंडू राहिले गेले आणि 5 चेंडूवरती तब्बली 2 विकेट 3 विकेट ते प्राप्त झाले. एका षटकाचा खेळ तो कंप्लीट झालाय. आता इथनं 24 धावा तुम्हाला प्रति षटकात घ्याव्याच लागतील. 4 षटकार 4 मोठे स्ट्रोक ते खेचावे लागतील. चांगला बॉल तिकडे कॅरी झाला. पहिला बॉल आउट साइड आपण पाहू शकतो एक्स्ट्रा तिकडे मिस केला गेला आणि सुपर पद्धतीचा चेंडू आपण पाहू शकतो तो डिलीबर्ड झाला गेलाय. प्रवीण आपण पाहत आहेत बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज झालेत. त्यामुळे समोरच्या दिशेने खेळण्याचा मानस सेल फॉलो होतो, चेंडू लावलेला डायरेक्ट हिट करण्याचा मानस. 27 धावेचा अजूनही प्रति षटकामध्ये तुम्हाला गरज असेल, कारण प्रत्येक षटकामध्ये 27 धावा तुम्हाला घ्याव्याच लागतील. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप आहे, अतिरिक्त बाहेरचा बॉल आणि त्याचमुळे इथे हा चेंडू वाईट घोषित केला गेलाय.
व्हाईट बॉल येतो आणि व्हाईट बॉलच्या मदतीने पाहू शकते धावसंख्या फलकावरती निश्चिततेने वाढली गेली आहे. डबल फिगर अर्थात दुहेरी आकड्यावरती जाऊ पोहोचली गेली. 10 ही धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती पाहू शकतात. 2 चेंडूचा खेळ अद्याप झालाय या षटकातील. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस सापटून टाकलेला बॉल एक जबरदस्त वेगवान ते तरार बॉल अफलातून बॉल. डॉट चेंडूची सांगता कंप्लीट झाली आहे. नक्कीच 9 चेंडू 44 धावेची गरज आहे. अर्थातच जर पाहिलं गेलं तर 10 ही धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती जोडली गेली आहे. अजूनही 9 चेंडूचा खेळ तो शिल्लक आहे आणि त्यातील चौथ्या बॉलसाठी बॉलिंग मार्गवरती प्रवीण समोरच्या दिशेने उडवलाय बॉल. आपण पाहू शकतो लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये बॉल निघून जातोय. एकेरी धाबेसाठी सिंगल डबलने काही होणार नाही. एका दुखा से कुछ नाही होगा मेरे यार. इथे दबाव बनवण्यासाठी तुम्हाला मोठे स्ट्रोक खेचावे लागतील. मोठ्या फटक्यांमध्ये चेंडूला परावर्तित करावाच लागेल. 4 चेंडूचा खेळ अद्याप झालाय. धावसंख्या 11. त्यावेळेस पुन्हा एकदा फटका तो प्रॉपरली सेट नाहीये. सॅटिस्फॅक्शन नाहीये या फटक्यावरती. एक सिंगल धाव ती प्राप्त होईल. दुहेरीला त्या सिंगल मध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि 2 धाब्या फलकावरती जॉईन होत असताना धावफलक्या जर पाहिलं तर ते 13 आकड्यावरती पोहोचलंय. संत गतीची सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळते आणि जवळ षटकातील 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 7 मध्ये 41 ची गरज. सामना जर पाहिला ना तर अष्टमीन एक्सपोर्ट पालवली संघाकडे झुकला गेलाय पूर्णपणे. त्यामुळे शेवटच्या बॉलवरती केलाय प्रहार. बॉल पाठवलाय सीमारेषा पार. इथे आलाय शेवटच्या बॉलवरती हा तगडा क्वालिटी फटका षटकार. दोन षटकाचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या 19 आकड्यावरती पोहोचली गेली आहे आणि 3 विकेट बाद झाल्यात. विजय भुईर आपण पाहू शकतात. विजयला आणलं गेलं इथनं षटक क्रमांक 3 साठी आणि विजयच्या हातामध्ये ती जबाबदारी सोपवली गेली आहे. आता 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी तब्बली आपण पाहतायत ना की 35 धाब्याची गरज आहे. आउटसाइड ऑफ स्टंप पहिलाच बॉल सुरेख पद्धतीचा हाताला गेलाय आणि पहिला बॉल काय जबरदस्त वेगवान गतीचा होता. आता 5 मध्ये 35 धाब्याची गरज आहे. पूर्णपणे मॅच जर पाहिली तर हातातून ती सुटली गेली आहे. कारण ज्या पद्धतीची मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो गोलंदाजी पेश केली जाते त्या पद्धतीने मॅच जर पाहिली तर पूर्णपणे अष्टमीन एक्सपोर्ट पालवली संघाकडे झुकली गेली आहे. त्यावेळेस बॅटच्या रिशमध्ये चेंडू आलाय. बॉल निघून जाईल सरळ लॉंग लेगच्या रिझन मध्ये आहे. तिकडे क्षेत्ररक्षकाला गुंगारा दिलाय. बॉल सीमारेषा पार. इथे आलाय आई गावदेवी बालखडी आयोजित जबरदस्त हा तडाखा. चौकार 4. आकड्यावरती पोहोचला गेला. 2.2 चेंडूचा खेळ तो अद्यापच झाला गेला. तिसऱ्या बॉलवरती देखील प्रहार आहे. बॅटच्या रिश मध्ये आलेल्या चेंडूला फेकून दिले सरळ समोरच्या दिशेनं. षटकार मध्ये तब्दील. 6. धाब्याची गरज आहे. 3 चेंडू 25 धाब्याची गरज. अर्थातच मॅच हातातून थोडीशी दूर राहिली आहे परंतु जाता जाता इम्पॅक्ट टाकण्याचं काम तिकडे बॅटरच्या माध्यमातून राजेश कांबळीच्या माध्यमातून केले जाते. अफलातून फटके कन्वर्ट केले जात आहेत आणि त्याचमुळे धावांचा वेग समोरच्या दिशेने उडवला गेलाय. फटका फसलाय जरूर आणि तिकडे देखील बॅटर राजेश हा बाद झालाय. विकेटचं पतन. खेळाडू आउट.
29 ही धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती जोडली गेली. 4 चेंडूचा खेळ तो अद्यापच झाला गेलाय. 29 धावा फलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहत आहेत. आता इथनं 2 चेंडूचा खेळ तो शिल्लक करावा लागेल. गोलंदाज विजय भोईर अफलातून पद्धतीची कामगिरी करतोय आणि त्याचमुळे प्रत्येक बॉलवरती काहीतरी वेगळं करण्याचा मानस तो त्याला सक्सेसफुल ठरवतोय. तर आणि जर पाहिलं तर प्रथमतः बॅटिंग करत असताना चांगल्या पद्धतीची टोटल फलकावरती जोडली गेली. तब्बल प्रथमतः बॅटिंग करत असताना आपण पाहत आहेत ना 53 धावा जोडल्या आणि 54 धावांचं आव्हान देत असताना चांगल्या पद्धतीची आपण पाहू शकतात ना का ती गोलंदाजी केली जाते. आणि इथनं जर पाहिलं तर खूप बागपूटला गेले 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि धावसंख्या फलकावरती 30 आकड्यावरती पोहोचले गेले. 30 धावा सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती जोडल्या गेल्यात. 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि एका चेंडूमध्ये 24 धाब्याची गरज आहे. जाता जाता इम्पॅक्ट टाकण्याचं काम, प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचं काम ते केलं जाईल काय बॅटरच्या माध्यमातून पाहूयात. चांगला बॉल इथे पूर्णपणे ऑन झाले गेलेत. अर्थातच अष्टमीन एक्सपोर्ट पालिवली संघ या मॅच मध्ये विजय संपादन करतायत. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करतो. अर्थातच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय ज्याने प्रथमतः बॅटिंग करत असताना एक चांगल्या पद्धतीची बॅटिंग केली आणि एक बल्लादे धावसंख्येमध्ये त्या धावसंख्येला चेस माफ करा कन्वर्ट केलं गेलं. तोच विलास घाटाल ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला विलास आपण यायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅचचं किताब ते आपण तिकडे कलेक्ट करायचं आहे. अफलातून बहारदार खेळ विलास ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला 2 बॅटर मुख्य आपण मैदानाच्या आतमध्ये जायचंय आणि शतरक्षणाची विभरचना देखील इकडे कंप्लीट करायची. मॅच क्रमांक 2 आपण पाहत आहेत